बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग. बेहरे लिखित कादंबरी झुंज. प्रकरण पहिले. फोन वाजला तेव्हा आबासाहेब खऱ्याने नाईलाजाने फोन घेतला. अलीकडे त्यांना हे भलत्या वेळी येणारे फोन आवडत नसत. पूर्वी इतके आपल्या व्यवसायात लक्ष घालावे अशी इच्छाच त्यांना अलीकडे होत नसे. एक नामांकित फौजदारी वकील म्हणून मुंबईत त्यांची वाहवा चालू होती. ती त्यांच्या असामान्य कौशल्याबद्दल आणि वकिली डावपेचांबद्दल. एरवी आबासाहेब खरे इतक्या सौम्य प्रकृतीचे गृहस्थ होते की हाच गृहस्थ उलट तपासणीच्या वेळेस इतका हिंस्र आणि आक्रमक कसा होतो ह्याचेच लोकांना कोडे पडे. त्यांच्या या उलट तपासणीचा लौकिक मुंबईतच काय पण साऱ्या भारतातील वकील वर्गात ज्ञात होता. हायकोर्टातील शब्दच्छल आणि वादकौशल्य यापेक्षा आबासाहेबांचे मन सेशन्स कोर्टात किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टात अधिक रमत असे. आणि तिथल्या कामाधामात त्यांचा हात धरणारा वकील मुंबई बारमध्ये तरी नव्हता. 30 वर्षांहून अधिक काळपर्यंत मुंबईच्या कोर्टात ते वावरत होते आणि आता केवळ कोर्टातील त्यांच्या वास्तव्याला सुद्धा अद्भुताचे रूप प्राप्त होत असे. एखाद्या खटल्यात फिर्यादी पक्षाच्या वतीने आबासाहेब असले की सरकारी वकील सुद्धा अधिक दक्ष बनत. आबासाहेबांनी खोऱ्याने पैसा मिळवला इतका की अखेर त्या पैशांचे करायचे काय हा प्रश्न त्यांच्यापुढे पडू लागला. मरीन लाईन्सला एक उत्तम मोठा फ्लॅट त्यांनी व्यापला होता आणि तिथेच त्यांचे निवास आणि चेंबरही होते. हाऊस म्हणून त्यांनी लोणावळ्यालाही बंगला बांधला. अर्थात या बंगल्याचा उपभोग घेण्याइतकी सवड मात्र त्यांना कधीच लाभली नाही. त्यांच्या पत्नी गायत्री त्या मुळातच नाजूक होत्या आणि ललिता व गौरी या 2 अपत्यांच्या जन्मानंतर त्यांची रुग्णावस्था चांगलीच वाढली आणि त्या जवळपास नेहमीच लोणावळ्याला राहू लागल्या. त्यांना भेटण्याच्या निमित्ताने आबासाहेब जेवढे काही मुंबई बाहेर पडत तेवढीच त्यांना विश्रांती लाभत असे. पण 2 वर्षांपूर्वी गायत्रीबाई हृदयविकाराने मृत्यू पावल्या आणि तेव्हापासून आबासाहेबांना मुंबई सोडण्याचे फारसे कारणच पडले नाही. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली. त्यांचे दोन्ही जावई व्यवसायानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले. त्या दोघी सुस्थितीत पडलेल्या होत्या आणि त्यांची कसलीही चिंता आबासाहेबांना पडण्याचे कारण नव्हते. ड्रायव्हर हनम्या, आचारी दीपक, कारकून काका पुजारी आणि 2-3 असिस्टंट्स यांच्या संगतीत आबासाहेबांचा सारा दिवस जात असे. परंतु एकटेपणाची जाणीव आता हळूहळू होऊ लागली. त्यांना रक्तदाबाचा विकार होताच आणि नेहमी बैठ्या कामामुळे त्यांच्या प्रकृतीची कसली ना कसली तरी कुरकुर चालत असे. ते वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना सरळ हाताने दान देत असत. पण कितीही आग्रह केला तरी कोणत्याही संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारायला मात्र ते नकार देत असत. त्यांना म्हणण्याजोगे कोणी मित्र नव्हतेच आणि जे काही 4-6 मित्र त्यांच्यावर आपली मैत्री लादत त्यांच्याबरोबर काही अमोद प्रमोद करावा, गप्पा झोडाव्यात, मौज मजा करावी असेही त्यांना कधी वाटत नसे. संभाषणातही ते फारसा रस घेत नसत. त्यांना फक्त वाचनाचा नाद होता. संगीत, नाटक, चित्रपट यांचाही शौक त्यांनी कधी केला नाही. बायको होती तेव्हा बायकोबरोबर किंवा मुलींच्या बरोबर ते कधी कधी सिनेमा नाटकाला जात असत. पण तेही फारच आग्रह झाला तर. नच्यापेक्षा एखादे पुस्तक किंवा ब्रीफ चाळत मद्याचा घोट घेत बसून राहणेच त्यांना जास्त मानवत असे. अलीकडे एकटेपणा जाणवण्याचं मुख्य कारण त्यांची प्रकृती. कोर्टात कधी कधी काम करताना त्यांना थकल्यासारखे वाटे. डॉक्टरांनी तर त्यांना काम बंदच करा असा सल्ला दिला होता. पण संपूर्णतया काम बंद करणे त्यांना शक्यच नव्हतं. काम बंद केले तर बरे होण्याऐवजी आपण अधिकच आजारी पडू हे त्यांना अनुभवाने पटलं होतं. अलीकडे दर शनिवार रविवार लोणावळ्याला जाण्याचा परिपाठ मात्र त्यांनी चालू केला होता.
परंतु वेळापत्रकाप्रमाणे दिनक्रम आखणाऱ्या त्यांच्यासारख्या माणसाला निरुद्योगी राहण्यापेक्षा कामात गुंतवून घेणे अधिक सोयीचे होत असे. काम करताना त्यांना अलीकडे पूर्वी इतका विश्वासपात्र वाटत नव्हता. म्हणून कोणाचाही फोन आला तर त्यांना तो उद्वेग वाटे. आता रात्री 9 वाजता हा फोन यावा याचा त्यांना मनातून राग आला होता. जरा वेळ फोन वाजू देऊन वैतागून अखेर त्याने तो घेतला. आबासाहेब, मी बाबूराव चित्रे बोलतोय. बोला बाबूराव, काय काम काढलं भलत्या वेळेला? हो, ही भलती वेळ तुम्हाला, आम्हा पत्रकारांना ही भलती वेळ नव्हे. आता तर आमची अगदी रणधुमाळीची वेळ चालू असते. पण ते जाऊ द्या, तुमची आता खरं म्हणजे विश्रांतीची वेळ आहे. पण नाईलाज झाला म्हणून फोन केला आहे. सांगा सांगा सर, काय भानगड आहे ती? भानगडच आहे, उद्याच्या अंकात तुम्हाला वाचायला मिळेलच. भानगड अशी आहे की तुम्हाला माहीत असेलच की चरोली गावात बलात्काराचे एक प्रकरण घडले होते. पोलीसच त्यात सामील होते. बलात्काराची फिर्याद नोंदविण्यासाठी ती गुलाबबाई आणि तिचा नवरा बन्शीलाल राठोड वडगावच्या पोलीस ठाण्यावर गेले. तिथे पोलिसांनी केस तर नोंदवून घेतली नाहीच, उलट बन्शीलाला चौकीत डांबून ठेवले. रात्री त्याला मारहाण केली. एकतर तो तिथेच मेला असेल किंवा पोलिसांनी त्याला त्या देवळात नेऊन टाकला. तिथं तो काही काळानं मेला असेल. मेला नक्की काही कळायला मार्ग नाही. तो विषारी दारू पिऊन मेला आहे असा सरकारी डॉक्टरांकडून पोस्टमार्टममध्ये नोंद झाली आहे. याप्रमाणे पंचनाम्यात शेरा लिहून घेतला आणि प्रकरण फाईल केलं. राठोड हा वंजारी जातीचा होता. हे सगळं प्रकरण कळल्यावर त्याचे जातवाही गोळा झाले आणि त्यांनी प्रेत उचलून DSP ऑफिसमध्ये नेऊन ठेवलं आणि घेराव घातला. DSPनी पुन्हा पोस्टमार्टम करण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे पोस्टमार्टम झाले. याही प्रकरणात मारहाणीचा कुठे उल्लेख नाही, तर लिव्हर बंद पडल्यामुळे झालेला मृत्यू अशी नोंद आहे. लोकांचे समाधान झाले नाही, पण गाववाल्यांनी बन्सीला नाईलाजाने मुठमाती दिली. शेवटी या प्रकरणाची अधिक चौकशी व्हावी म्हणून सारी मंडळी भगवंतराव नाईक या वनमंत्र्यांच्या घरी गेले. भगवंतराव घरी नव्हते. भगवंतरावांच्या भावाने त्यातल्या काही लोकांची समजूत घातली आणि त्यांना घरी परत पाठवले. बन्शीचा भाऊ सूरज आणि बन्सीची बायको गुलाब यांना घेऊन तो मुंबईत आला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दोघांनाही जवळपास 8 दिवस बंदिवासात ठेवले गेले. पुढे त्यांनाही खुनाची धमकी देऊन त्यांच्याकडून कबुली जबाब घेण्यात आले आणि पुन्हा त्या बाईवर भगवंतराव नाईकच्या भावानं यशवंतरावानं बलात्कार केला आणि तिला धमकी देऊन घरातून हाकलून दिले. ती बाई माझ्याकडे दुपारी आली होती. तिची सगळी हकीकत मी उद्याच्या अंगात देतोच आहे. सगळ्यांचे फोटोग्राफ्स मिळवलेच आहेत. माझी इच्छा आहे की तुम्ही त्या बाईची गाठ घ्यावी. बाबूराव, तुला काय वेड लागलंय काय? मी काय पोलीस अधिकारी आहे का मंत्री आहे? मी काय करणार या प्रकरणात? हा खटला उभा राहिला तर फार तर त्या बाईचं वकीलपत्र घेईन मी. अरे पण खटला उभा राहणारच कसा? पोलिसांनी तर हात झटकलेच आहेत. बलात्कार वगैरे काही झालेलाच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बाई बदचालीची आहे, धंदा करते असं त्यांचे रेकॉर्ड सांगतं. बन्सीलालवर चोरी, दरोडे असे अनेक आरोप आहेत. त्यामुळे त्याची डायरी पोलिसांनी आमच्या रिपोर्टला दाखवली. पोलिसांनी बन्सी आणि त्याच्या बायकोबद्दल खूप पुरावा गोळा करून ठेवला आहे. तेव्हा बलात्कार करणारे पोलीस किंवा भगवंत नाईकचा भाऊ यशवंता याच्यावर सरकारी खटला होण्याची काही शक्यता नाही. खटला करायचाच असेल तर तो आपल्याला करायला हवा आणि असल्या खटल्यात पुरावा जमवणे मोठे कठीण जाईल. तरी माझा या प्रकरणात काय उपयोग आहे ते कळे नाही बाबा. त्यापेक्षा तुम्ही गृहमंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट का घालत नाहीत? ते तर मी केलंच आहे रे, पण मुख्यमंत्री काय किंवा गृहमंत्री काय उद्या कितपत न्याय देतील याबद्दल शंकाच आहे. मी तुझ्याकडे गुलाबला पाठवलं आहे, ती आता येईल. मला तुझ्याकडून जे हवं आहे ते इतकंच की त्या बाईला तू आडवे तिडवे प्रश्न विचार आणि तुझ्या वकिली कौशल्याच्या जोरावर बाई जे काय सांगते
त्यातलं खरं किती आणि खोटं किती याचा मला अंदाज हवा आहे. उद्याच्या अंकात या प्रकरणाचा बॉम्ब तर मी टाकणारच आहे, पण यातून 2 शक्यता आहेत. सरकार या प्रकरणाची प्रामाणिकपणे चौकशी करेल किंवा आमच्यावर अब्रू नुकसानीचा खटला तरी भरेल. हे बघ, त्या बाईला तू माझ्याकडे पाठवू नकोस. तुझ्यावर खटला झाला तर मग काय करायचं ते पाहू. ते ठीक आहे रे, पण आता चंद्रकांत गोगटेला बरोबर देऊन मी त्या बाईला आणि तिच्या धीराला सूरजला तुझ्याकडे पाठवलं ना, त्याचं काय? अरे पण असले उपद्व्याप तू करतोसच का? ते काही नाही, मी त्या बाईला भेटायला नकारच देईन. हे बघ आबासाहेब, असं काहीतरी करू नकोस. खरं सांगतो, अशा अनाथ स्त्रियांना जर सहाय्य करता येत नसेल तर वर्तमानपत्र चालवण्यात मला तरी काय आनंद आहे रे. आणि तुझ्या तरी वकिली कौशल्याचा उपयोग काय? बाबूराव, हे तुझे उपद्व्याप तुलाच लखलाभ होत. अरे तुझा तो धंदा आहे, मी वकील माणूस. मला या लफड्यात कशाला गुंतवितोस? आबासाहेब, अरे तू मी एकच धंदा करतो, सत्य शोधणे. नाही रे बाबा, सत्य शोधण्याचा धंदा माझा नाही. समोर आलेल्या पुरावातून फक्त कायदेशीर सत्य मी शोधून काढतो. ते जाऊ दे रे, केवळ फीचाच प्रश्न असेल तर तुझी काय असेल ती फी देईन बाबा मी. बाबूराव, आत्तापर्यंत मी तुझे कमीत कमी 5-25 खटले चालवले. एक दमडी तरी तू मला दिली आहेस का? हा, आणि मोठ्या पैशांच्या गोष्टी करतो आहेस. ते जाऊ दे रे, झाले ते झाले. यावेळीची गोष्ट निराळी आहे. यावेळेला काय निराळे आहे? आबासाहेब, तुला काही उपयोग नाही, पण सांगतो, ही बाई फार सुंदर आहे. हा, तरी मला वाटलंच तुझं काम काही सरळ असणार नाही. ती बाई तुझी तुलाच लखलाभ हो, सुंदर असो वा कुरूप असो. मला काही या प्रकरणाशी कर्तव्य नाही. आबासाहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या बाईला तू पाहिलंस की तू तिला हकलू शकणार नाहीस. फोन तुटला. आबासाहेबांना बाबूरावाचा अतिशय राग आला. मद्याची नशा आता मस्तकाच्या पायथ्यापर्यंत जाऊन पोहोचली होती आणि हळूहळू तिचा अंमल त्यांच्या डोक्यावर होऊ लागला. या अशा अर्धभ्रमित अवस्थेत राहणे आबासाहेबांना फार आवडे. अशा वेळेस त्यांचा एकटेपणा अगदी पळून जाई. त्यांची बायको गायत्री जणू त्यांच्याशी काही बोलते आहे असा त्यांना भास होई. सडसडीत अंगाच्या लांब सडक केस असलेल्या आणि गूढ डोळे असलेल्या गायत्रीबाई बोलू लागल्या की ते नुसते बघत असत. तिच्या शरीराला सहन होत नसे, यासाठी ती कामस रंगाच्या यातना सहन करी. आणि आबासाहेबांची अपेक्षा नसतानाही ते आपल्या नाजूक शरीराचे दान त्यांना हसत मुखाने करीत असे. कधी कधी आबासाहेबांना वाटे, देवानं हिच्या बाबतीत एवढं कृपण का व्हावं? प्रफुल्लित मनाला निरोगी देह का लाभू नये? तिच्या इच्छा, हौस, रूप हे सारं तिच्या रुग्णावस्थेमुळे मातीमोल होत होतं. आबासाहेबांना काय काय आवडते यासाठी ती इतकी दक्ष असे की कधी कधी आबासाहेबांना वाटे आपल्यासाठी गायत्री कणाकणाने जळते, आपल्या सुखाने ते तिची आहुती पडते. मुली ललिता आणि गौरी इतक्या सुदृढ निरोगी असाव्यात आणि ती मात्र कायमची रुग्ण असावी, यामागे नियतीचा काय हेतू आहे? तिच्या शेवटच्या आजारात आबासाहेब तिच्या जवळ बसून राहत. 40-45 वय असणारी गायत्री 15-16 वय असणाऱ्या मुलीसारखी दिसायची. तिच्या इंद्रियांनी जणू काही भोगलेलंच नाही असे तिचे अभुक्त शरीर आहे असं वाटायचं. निळी साडी, निळा नाईट गाऊन, निळ्या बांगड्या सारे तिला फिक्कट निळ्या रंगाचे आवडायचे. कृष्ण कमळाची फुले ती आनंदाने माळायची. जणू काही आकाशाचाच एक छोटासा तुकडा अवचित एखाद्या रात्री खाली आला आहे. आबासाहेब तसे वृक्ष होते, म्हणजे तिच्याकडे पाहून त्यांना मोरपिसांची वगैरे आठवण व्हायची नाही. आठवण एकच व्हायची की ती म्हणजे तिचीच.
गायत्री ही गायत्रीच होती. तिला कसली उपमा शोभत नव्हती. ती जेव्हा मृत्युमुखी पडली तेव्हा सुद्धा ती त्यांच्याकडे पाहून हसतच होती. मृत्यू तिचा प्राण घेऊन गेला, पण हसू घेऊन गेला नाही. त्यांच्या समोर आता गायत्रीच उभी होती. गायत्री कशी असेल आता? ती तर आपल्याला सोडून गेली. ती भलत्याच वेळी आपल्यासमोर येऊन उभी राहीलच कशाला आता? पण ती खरोखरच उभी होती. डोक्यात काही वेगळेच भ्रमण सुरू झाले. एक प्रत्यक्षातली आणि एक स्वप्नातली पायवाट एकमेकांना छेदून जाऊ लागली. ते चटकन पुढे झाले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, गायत्री, तू का आलीस? ते समोरचे डोळे हसले, थोडे केविलवाणे आणि थोडे मिश्किलपणे. मग एकदम त्या डोळ्यांतील प्रकाश विरल्यासारखा वाटला आणि आबासाहेब भानावर आले. त्यांनी भोवताली पाहिलं. त्यांचा नोकर दीपक, बाबूरावांच्या परिवारातला रिपोर्टर चंद्रकांत, एक केस पिंजरला अनोळखी पुरुष, बहुधा हाच सूरज असावा, आणि गायत्री नव्हे, गायत्री सारखी दिसणारी. आबासाहेब सावरले. ते काही बोलणार एवढ्यात चंद्रकांत म्हणाला, साहेबांनी पाठवलंय. साहेब बोलेच असतील फोनवर. हो, बसा तुम्ही सगळेजण. पण बाईंशी मी माझ्या चेंबरमध्येच बोलतो. आणि नोकराकडे वळून ते म्हणाले, सर्वांना काहीतरी खायला कर आणि कॉफी पाठवून दे. आबासाहेब चेंबरच्या दिशेने जाऊ लागले. आपल्या मागोमाग पैंजणांचा आवाज येतो आहे असे त्यांच्या लक्षात आले. हा आवाज पैंजणांचाच असेल असे नाही. कदाचित साखळ्यांचा असेल, कदाचित घुंगरांचा असेल, कदाचित आपल्या मनातला तो खेळ असेल. पण आपल्या मागे सावली येते याची त्यांना जाणीव होती. ते चेंबरमध्ये आले आणि ती स्त्री पूर्णपणे आत आली आहे हे पाहून त्यांनी दरवाजा बंद केला. आपल्या खुर्चीत जाऊन ते बसले. अवघडून उभ्या राहिल्या समोरच्या स्त्रीला त्यांनी खुर्चीत बसायला खुणावले. समोर अवघडून बसल्या स्त्रीला त्यांनी नीट निहाळून पाहिलं तेव्हा आपण जबाबदारी नाकारू शकणार नाही असे जे बाबूराव थोडे कुत्सितपणे म्हणाले, त्याचं कारण त्यांच्या लक्षात आलं. ती सुंदर तर होतीच, पण त्या सौंदर्यातला नाजूकपणा आणि गूढता विलक्षण होती. तिच्या वयाचा अंदाज त्यांना करता येईना, पण ती फार प्रौढ नसावी. बलात्कार वगैरे झालेल्या स्त्रीसारखी ती दुखावलेली मुळीच दिसत नव्हती. तिची मान खाली नव्हती. आपण एका अमंगल गुन्ह्यात गुंतलो आहोत असा अपराधी भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हता. दोन क्षण तिच्या डोळ्यांत डोकावून आबासाहेब वास्तवाला सामोरे झाले आणि त्यांचा वकिली पेशा एकदम त्यांच्या अंगोपांगात जागा झाला. त्यांनी तिच्या लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने टेप रेकॉर्डर ऑन केला. प्रथमच त्यांनी तिला थोड्या कठोर शब्दात जाणीव दिली. ते म्हणाले, विचारीन तेवढंच सांगायचं, खरं तेवढंच सांगायचं. ज्या क्षणी मला शंका येईल की तू खोटे बोलते आहेस, त्या क्षणी तुला हकलून देईन मी. असे जेव्हा ते म्हणाले तेव्हा समोरच्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे स्नायू एकदम ताठरले आणि मग प्रश्नोत्तरांची फायर सुरू झाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.